Ah!
छान देतात. आता आता फार महत्वाचं आहे बरं. आता झोप यायला लागली का? आता फार महत्वाचं आहे. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. माऊली ज्ञानोबा 9 अध्याय झाल्यानंतर ज्ञानेश्वरी मध्ये 8 अध्याय समाप्त झाले, 9वा अध्याय लागला. त्यावेळी माऊली ज्ञानोबा म्हणतात आता. आता हा शब्द आहे माऊली ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरी. आता काय झालं? काही नाही. बाई मडका आणायला गेली कुंभाराकडे. माय, कुंभाराकडे मडका आणायला जाता, कसं आणता? कसं घेता? काय करता? वाजून घेता. वाजून घेऊन तिचं मन समाधान होतं का? नाही. ती कुंभाराच्याच घरचं थोडं पाणी त्या माठात टाकते, माठावर सगळीकडून फिरवते. ते जर पाझरलं नाही, ते जर गळालं नाही, मग तिला खात्री पटते. काय करते ती? त्याला आता ते बरं आहे, ती योग्य आहे म्हणून त्याला खरेदी करते. नुसतं माठ घ्यायचं झालं तर एवढी परीक्षा आहे की नाही? नुसतं माठ घ्यायचं झालं तर एवढी परीक्षा आहे. बाकीच्या गोष्टी घेताना किती परीक्षा झाली पाहिजे. आणि हे जीवन चाललंय, ही वेळ निघून चालली, याच्याकरता काहीतरी परीक्षा घेतली पाहिजे की नाही? स्वतःची विचार केला नाही पाहिजे का? म्हणून आता माऊली ज्ञानोबा म्हणतात, असे माणसं घ्या, असे माणसं जोडा, असं जीवन जगा, असे एकत्रित व्हा. वाक्य मी सांगून गेले, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्ही अगोदर संघटित व्हायला शिका. इथं असं झालं सांगू का, ब्रिटिशांच्या राज्यामध्ये ज्यांनी, ब्रिटिश लोकांनी जे वापरलं होतं ना डोकं, आता तेच चालू आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक समाजामध्ये फुटाफूट, प्रत्येक समाजाचा अध्यक्ष उपाध्यक्ष वेगळा, सगळे समाज वेगवेगळे. आता कोणता समाज एकत्र एकट्यानं कोणताही विचार केला तर सगळे त्याच्यामध्ये येतील का? नाही. आपल्या आपल्या गल्लीचा भंडारा, आपली आपली दुर्गादेवी, आपला. अरे लोकमान्य टिळकांनी याच्याकरता हे उत्सव सुरू केले नाही, लक्षात ठेवा. गणपती बाप्पा असेल, दुर्गा माता असेल, हे उत्सव कशा करता साजरे केले? समाज एकत्रित आला पाहिजे आणि सगळ्या समाजाच्या विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे, जडणघडण झालं पाहिजे. अगोदरच्या चळवळीमध्ये काय केलं नेत्यांनी? आपल्याला भारत स्वातंत्र्य होण्याकरता काय केलं? कोणते शस्त्र वापरले का? नाही. फक्त माणूस माणसाची जोड. एका लहान लेकराला बाप सकाळी काय केला? एक पेपर घेतला आणि त्या पेपराच्या चिंध्या चिंध्या करून दिल्या. सांगितलं, बाळा हे भारताचा नकाशा, याला जोड. मुलीने विचार केला, एवढे तुम्ही फाडून चिंध्या केले, याला जोडू कसं बाबा? तिने विचार केला. मग मागच्या बाजूला पाहिलं तर माणसाचा डोळा दिसू लागला. तिला वाटलं माणसाचं चित्र आहे. तिनं फक्त काय केलं? जग जोडण्याच्या मागं गेली नाही, भारताचा नकाशा जोडण्याच्या नादाला लागली नाही. तिनं फक्त एका बाजूनं माणसाचं चित्र होतं, तिनं माणसाचं चित्र जोडलं, भारत आपोआप जोडलं. कळालं का? तिनं फक्त माणसाला जोडलं. देश कधी जोडला कळालं नाही. तुम्ही माणूस जोडायचा प्रयत्न करा. माणसाने माणसाशी माणसासारखं वागा, हे फार महत्वाचं आहे. तुकोबारायचा गाता, माऊली ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी, त्याच्यातले विचार तुमच्या डोक्याला झेपतील इतके नाहीये. वाईट वाटू देऊ नका. तुम्ही फक्त इथं राहून चांगलं राहणं एवढं महत्वाचं आहे. माणसाशी माणसाप्रमाणे वागा. जास्त नका करू. भुकेल्याला अन्न द्या. एखाद्या गरीबाचं लेकरू डीएड ला नंबर लागलं, त्याला फीस भरणं शक्य नाही, 5,000 रुपये तुम्ही इथं पट्टी देऊ नका, तिथं द्या. माझा परमात्मा तुम्हाला सहकार्य झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण दान हे सगळ्यात मोठं दान आहे, लक्षात ठेवा. भागवतामध्ये सुद्धा सांगितलं, ज्ञानदान सगळ्यात मोठं दान आहे. आणि एखाद्याच्या लेकराला शिक्षणाकरता तुम्ही जर मदत करत असाल तर त्याच्यापेक्षा जगामध्ये दुसरं दानच महत्वाचं नाही. हे महत्वाचं आहे. अन्नदान सगळ्यात महत्वाचं आहे. कलियुगामध्ये ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान. एखादा गरीब आहे, त्याला कपडे घेण्याकरता पैसे नाही, तुम्ही 4-4 ड्रेस तुमच्याकडे पडलेले आहेत, द्या त्याला गरीबाला, ते वापरेल, ते तुमचं नाव घेईल, ते परोपकार करत चला. आणि याच्याकरता आतापर्यंत केलेलं नसेल, तुम्ही केलं का? कारण फार धोका आहे जीवनामध्ये. आता एक पाऊल उचलताना, आता मागच्या वर्षी सुद्धा एक समीकरण सांगून गेले होते, कोणाच्या लक्षात आहे का? एकच नियम दारावर लिहा. काय? कोणाच्या लक्षात आहे? मला काय करायचं आहे आणि मी काय करत
आहे. हे एकच नियम दारावर लिहून ठेवा. मला काय करायचं आहे आणि मी काय करत आहे. मी कशा करता आलो आहे आणि मी काय करत आहे. मी आलोय देवाच्या प्राप्ती करता, पण माझं चाललंय काय. कारण तुकोबारायांचा सुद्धा प्रपंच होता. तुकोबारायाला सुद्धा बायको होती. तुकोबारायाला सुद्धा लेकरं होते. तुकोबारायाचा सुद्धा संसार होता आणि तो कसा झाला सगळ्यांनाच माहित आहे. पण तुकोबाराया मात्र काय केले, भक्ती मात्र विसरले नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही किती कमवता येईल तेवढं कमवा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जाताना आपल्या सोबत काही नेता येणार. खाली हात आया है तू खाली हात जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला आहे ना. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान करू भल्या म्हणून विचार क्या किया क्या किया तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया जिस काय केलं, जे मिळालं होतं ना ते वाया गेलं. क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. जे मिळवायचं होतं ना ते राहून गेलं. काय मिळवायचं होतं, अनेक गोष्टी मिळवायच्या होत्या. भगवंताची भक्ती करायची होती, नामचिंतन करायचं होतं, देवाची प्राप्ती करून घ्यायची होती, पण सगळं काही राहून गेलं. असं होता कामा नये, कारण सगळं काही पुन्हा पुन्हा मिळेल, पण मानव जन्म पुन्हा नाही. म्हणून या जन्मामध्ये याच जन्मी ओळखी करा आत्माराम. संसार बंधन थोडा वेगी थोडं बाजूला काढा, संसाराच्या बाहेर या, भगवंताचं नामचिंतन करा. म्हणून आता तरी पुढे आतापर्यंत झालेलं, आता जे झालं ना सोडून द्या, काळजी करू नका. एखादा माणूस आता आपल्या सप्त्यातले कीर्तन ऐकून ऐकून एखाद्या मुलाला वाटलं की आता काल्याला यावर्षी काही करायचं, पण गळ्यात तुळशीची माळ घालायची, आणि त्याचा भूतकाळ चांगला नव्हता, डॅश 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 रिकाम्या झाल्या. त्याला तर वाटलं आता उद्या काल्याच्या दिवशी आपण काही करावं, पण एकदाची तुळशीची माळ गळ्यात घालायची आणि भगवंताचं प्राप्ती करून घ्यायची, नामचिंतन करायचं आणि चांगलं वागायचं. असं म्हणलं तर तुम्ही काय कराल, तुम्ही कसं कराल. हे माळ घालते घालल बा ठीक,
ते 4च दिवसात माळ काढल एवढी वैतागून जाईल तुमच्या प्रश्नांना. त्याला बाहेर निघू देणार नाही लोक. प्रत्येक गोष्टीला समाज विरोधक झाला, लक्षात ठेवा. बऱ्याच मुलांची इच्छा असते की माळ घालावं, पण लोक काय म्हणतील याला भीती पोटी ते माळ घालायला तयार नाही. नको बा, असल तसं बरं आहे. खरं सांगा, 39 वर्ष झाला आपल्या इथं सप्ताह चालतो. दरवर्षी किती माळकरी होतात? इन्कम काय? म्हणजे बिना माळेचं कुणीच नाही. सगळं गावाचं पंढरपूर आहे. असंच म्हणायला. हे जरी मोठेपणाचे शब्द झाले ना, तरी विचार करण्याची गोष्ट थोडीशी आहे. आणि त्याच्यामुळं मी सांगते, आता हरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश. आयुष्य फार महत्वाचे. हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. हिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या, भगवंताच्या ध्यानामध्ये राहा. देवाला विसरू नका, विसरली दया घोर झाली. पचतील विसरले ना देवाला, फार हानी झाली. ऐका, 10,000 वर्ष तपश्चर्या केली होती. कोणी केली होती बाबा? 10,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली होती देवाच्या प्राप्ती करता. कोणी? हा 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 नाही, विश्वामित्राने केली. उजाडल्याबरोबर भगवंताची प्राप्ती होणार होती, पण रात्रीच्या 1 वाजेपर्यंत चांगलं होतं सगळं. नामचिंतन चालू होतं, भजन चालू होतं, डोळे मिटलेले होते, भजनात दंग होते. पण रात्रीचे 1च्या पुढचा टाइम एवढा खराब लागला. आयुष्य अर्ध्या रात्रीच्या वेळेनंतर काय झालं? मेनका पायात चाळ बांधून आली आणि येऊन पुढं नाचायला लागली. नाचायला लागल्याबरोबर काय झालं? आता ऐका, 10,000 वर्ष तपश्चर्या केली, 10,000 वर्ष नामचिंतनाचं बळ